नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 17 मे शुक्रवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्य शासनाने 3 दिवस राज्यात मद्य विक्रीला बंदी घातली आहे। या आठवड्यात शनिवारपासून ते पुढील आठवड्यातील सोमवारपर्यंत राज्यात दारूची दुकानं बंद राहतील। लोकसभा निवडणुकीसाठी 5व्या टप्प्यातील मतदान मुंबईत 20 मे रोजी होत आहे। आर्थिक राजधानीत मतदान होत असल्याने 18 ते 20 मे पर्यंत राज्यात ड्राय डेची घोषणा केली आहे। परिणामी मद्यप्रेमींच्या घशात दारूचा एकही थेंब 3 दिवस जाणार नसल्याचे चित्र आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। यावेळी सरकारने काही आजारांवर कामी येणाऱ्या औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये केंद्र सरकारने 41 औषधं आणि 6 फॉर्म्युलेशनच्या किमतीत घट केली आहे। यानंतर शुगर, हृदय, यकृत, अँटॉसिड, संसर्ग, ॲलर्जी, मल्टीव्हिटॅमिन, अँटीबायोटिक्सच्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत। सरकारच्या या निर्णयामुळे 41 औषधे स्वस्त होणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, यंदा 19 मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। सर्वसामान्यपणे मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होत असतो, मात्र यंदा मान्सून लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी येत्या 17 ते 31 मे या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे। त्यासाठी मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने प्रसिद्ध केल्या आहेत। अर्ज करताना पालकांना 10 शाळांची निवड करावी लागणार असून एकापेक्षा जास्त अर्ज भरल्याचे आढळल्यास अर्ज सोडतीसाठी विचारात घेतला जाणार नाही। तसेच अर्जात चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास प्रवेश रद्द केला जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, घाटकोपर येथे होल्डिंग्स पडल्याने 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। यानंतर राज्यातील सर्व शहरांमध्ये लावण्यात आलेल्या होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। त्यानुसार बुलढाणा व लातूर शहरात लावण्यात आलेले होर्डिंग्ज काढण्याची कारवाई पालिकेकडून करण्यात येत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, पोलीस भरतीतून या टप्प्यात राज्यातील 17,471 पदांसाठी तब्बल 17,76,000 उमेदवारांनी अर्ज केले आहेत। उमेदवारी अर्जाचा विचार करता पोलीस भरतीसाठी किमान 6 महिने लागतील एवढे अर्ज आहेत। त्यामुळे एकाच उमेदवाराने एकापेक्षा अधिक जिल्ह्यात वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला असल्यास त्यांना आता एकाच जिल्ह्याची निवड करावी लागणार आहे। त्यासाठी हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे। लोकसभेच्या 4थ्या टप्प्याचे मतदान नुकतेच पूर्ण झाले असून येत्या 20 तारखेला 5व्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून 2024 ला लागणार आहे। दरम्यान निवडणुकीच्या निकालापूर्वी सर्वसामान्यांसाठी मोठी भेट मिळू शकते अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे।